सावरणारी जोडणारी सोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी। सुचत नाहीये यार। अरे केवढी चिडचिड करतोयस? तू एक काम कर, जरा जागा बदलून बघ। झालं, किचन पासून टॉयलेट पर्यंत सगळ्या जागा व्हिजिट करून झाल्या, काहीही सुचलेलं नाही मला इतका वेळ। एक ब्रेक घे। झालंय रेश्मा, ते पण या सगळ्या जागा व्हिजिट करून करून खूप लॉंग ब्रेक झालेत माझे। आता अजून थोडा ब्रेक घेतला ना तर माझ्या करिअरचा पाथ ब्रेक होईल। छोटा ब्रेक घे। मी आता चहा दिला ना तुला मस्त असा, तो पी। जगातल्या कुठल्याही प्रॉब्लेमवर एकच सोल्युशन असतं तुझ्याकडे, एक तर पोहे खा नाही तर चहा घे। ऍब्सोल्युटली, चहा प्यायला की तरतरी येतेच, जशी आता मला येणार आहे। सॉरी, पण तरतरी यायला चहा गरम पाहिजे ग। चहा गरमच होता, मी ठेवला होता तेव्हा। तू लगेच घ्यायचाच ना सुजय। ओके ओके। आपण ना तेच ते रुटीन जगतोय माहितीये का, काहीतरी काहीतरी चेंज पाहिजे आयुष्यात। ए बाबा, अख्खं घर रिनोव्हेट केलं, आता अजून काय चेंज करतो? हा चेंज परवडत नाही बाबा। असं नाही रे, असा एक्सटर्नल चेंज नाही, असं मानसिक चेंज पाहिजे काहीतरी। तुमच्या या मेंटल चेंजला आमच्या भाषेत पिकनिक असं म्हणतात। काय पिकनिक? मी रेडी आहे, मी रेडी आहे। कुठे जायचंय, कधी जायचंय? मी पिकनिकला रेडी आहे, मी रेडी आहे पिकनिकला। अगदी गच्चीवर जाऊन कच्ची दाबेली खायची असेल ना तरी सुद्धा रेडी आहे मी। पिकनिक काय? 3 महिने झालेत ऑलरेडी। कळतंय का तुम्हाला? तुम्ही 3 दिवसात देतो म्हणाला होता। अहो पण तुम्ही जेव्हा कॉल टाइम देता तेव्हा आम्ही येतो ना वेळेवर। बघा ना काहीतरी होतंय का? ठीक आहे, अजून किती दिवस लागतील? 3 दिवस। प्लीज बघा ना काय। ओके, अजून 3 दिवस उधाऱ्या। मिनल पटकन बॅग पॅक कर। का? सुजयनी घराबाहेर काढलं? नाही ग, आपणच बाहेर जातो उद्या पिकनिकला। नाही। काय? शूटिंग आहे मला। शूटिंग? मिनल नाही नाही, तरीही मी पिकनिकला येणार नाहीये। असं रे काय करतोस रे स्कॉलर? आडी अडचणीला स्पॉन्सरशिपची गरज पडली तर मग कोण देणार आहे? 1 मिनिट, स्पॉन्सर म्हणून देणार आहात का तुम्ही मला पिकनिकला? मग तर अजिबातच येणार नाही। सरकार अरे किती किती भाव खातोस तू? हा, एखादी माहेरी रुसून गेलेली बायको सुद्धा एवढा भाव खात नाही। जाऊ दे रे आशू, जे येतील त्यांचा सोहळा, जे येणार नाहीत त्यांना वगळा। होऊ दे खर्च,
आपण करू ना प्लॅनिंग. चल प्लॅनिंग करू, ये इकडे. नाही नको, असं नको. अरे सगळे असतात तेव्हाच मजा येते रे. आता कसं होणार माहितीये ना, इथे तो बसून आपली आठवण काढणार आणि आपण तिथे बसून त्याची आठवण काढणार. असं काहीही होणार नाहीये. आपण एक काम करूया ना, आपण पिकनिकच्या ठिकाणी एक लॅपटॉप आणि दगड घेऊन जाऊ बरोबर जाताना. म्हणजे काय होईल माहितीये का, आपण एन्जॉय करत असू ना तिथे, तेव्हा त्या लॅपटॉपच्या बरोबर समोर एक दगड ठेवायचा. म्हणजे आपल्याला असं वाटत राहील की सुजय बसलाय लॅपटॉपवर काम करत. किती विनोदी आहेस रे तू कैवल्य, खरंच. काय होत नाही. चला कुठे जायचं आपल्याला? तुमच्या डोक्यात काय ठिकाण आहे? चला आपण शोधूया. या या या. आपण अकोल्याला जाऊया का? परत अकोल्याला? अरे आमच्याकडे ना एक चिखलदरा नावाचं हिल स्टेशन आहे. हो. किंवा ताडोबाच्या जंगलाला जाऊया का प्लीज? वाघ बघूया. अगं ताई काय तुला किती लोकांची काळजी, वाघाची सुद्धा काळजी. आईला वाघाच्या नाश्त्याची सोय करायची म्हणून आपल्याला घेऊन जाते तिकडं जंगलात. नाही अकोला नको. अकोल्याला जायचं असेल तर राकेशला पण बरोबर घेऊन जायला लागेल. हो यावेळी जायला लागेल. एक काम करू, आपण राकेशला बरोबर घेऊन जाऊ ताडोब्याला. म्हणजे काय होईल माहितीये का, राकेश आणि वाघ समोरासमोर बसून चर्चा करतील तुझ्या उर्वरित आयुष्याचं काय करायचं याची. राकेशचं जाऊ द्या, मीनल नाही येते. काय? का? शूटिंग आहे तिचं. अरे वा. अरे रे, अरे रे, आता तुम्ही चौघच का? अरे बापरे, आता कसं करणार रे? म्हणजे मी नाही ते एक वेळ ठीक आहे, पण मिनल शिवाय तुम्ही पिकनिकला गेलात, तिला किती वाईट वाटेल. खरंच किती किती वाईट वाटेल, किती वाईट वाटेल, किती वाईट. काय करायचं? काही नाही करायचं. एकापेक्षा जास्त मेंबर पिकनिकला जात नसतील तर पिकनिक कॅन्सल. सोपं आहे, कॅन्सल. काय डायरेक्ट कॅन्सल? हॅलो. हा हा, काहीतरी बघा ना सर, प्लीज प्लीज काहीतरी बघा प्लीज. चालेल ना, कॅश चालेल, नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. ग्रेट, ठीक आहे. तुम्ही कोणाला पाठवू शका? हो मी घरीच आहे दिवसभर, मी दिवसभर घरी आहे, तुम्ही कधीही पाठवा, नो प्रॉब्लेम. थँक्स अ लॉट, थँक्यू सो मच. आय नो सगळे पिकनिकला जाणार आणि तू एकटी. नाही पण तू काळजी करू नकोस, तू काळजी करू नकोस. तू पिकनिकला जाणार नसशील तर मी पिकनिकला जाणार नाही, आणि पिकनिकला जाणाऱ्यांपैकी 2 मेंबर पिकनिकला जाणार नसतील तर सगळे पिकनिक कॅन्सल. नाही का? नाही, तू पिकनिकला जाणार नाहीयेस याचं फार वाईट वाटतंय मला, त्यामुळे मी पिकनिकला जाणार नाही. कोण म्हटलं मी पिकनिकला जाणार आहे? तुझं शूटिंग आहे ना. कॅन्सल झालंय माझं शूटिंग, मी चालले पिकनिकला. बाय. अगं रेश्मा, ए रेश्मा, हे बघ मी बास्केट आणली निगम आजींकडनं. 1 मिनिट, तू तेवढ्यासाठी बास्केट आणलीस निकम आजींकडनं? तुझे आपली बास्केट आहे, त्या घेऊन गेल्या होत्या त्यांच्या पिकनिकसाठी, ती परत आणली. अरे बापरे, पोरं फारच एक्साइट झाली आहेत पिकनिकचं नाव ऐकून. एक मिनिट, या यादीत ना पेपर प्लेट्स लिहिल्या होत्या, त्या मी टाकल्यानंतर बाकी बघ ना यादी, काही चुकलं असेल. काय नुसतंच बसलास रे आशू, बॅग भर ना तुझी. अगं ताई तुला माहितीये ना, मी हिंडायला आणि हादडायला ऑलवेज रेडी असतो, आणि मी असंच येणार आहे. मला काहीच नकोय, मला कशाची गरज नाही. असा कसं जाणार आहेस रे तू? हा माझी बॅग घेऊन जाणार आहेस तू?
माझी बॅग का घेतलीस तू? हा? माझ्या बॅगेत का सामान भरलंस तुझं? माझ्या बॅगेत का सामान भरलंस तू? थोडं सामान भरलंय, तुला जागा ठेवली आहे. आणि काय बॅग काय करतोय? पिकनिक महत्वाची आहे ना. आणि तसंही आपण दोघं काय वेगळे आहोत का? हो आहोत आपण वेगळे. मी बिचारा आहे आणि तू नालायक आहेस. तुझं सामान काढायचं. अरे असं काय करतो? मला नाही आवडत. मग आता काय सेपरेट बॅग घ्यायच्या का? हो सेपरेट बॅग घ्यायचं, ज्याने त्याने आपापली बॅग घ्यायची. अरे यार याला काय अर्थ आहे? काय असं काय करायचं नाही. दोघांमध्ये एकच बॅग कॅरी करायची, नाही तर तिकडे गेल्यावर फक्त बॅग सांभाळायला लागणार. हा हो रे, बरोबर आहे. आणि कसं आहे ना, तिथे आपण मजा करत असताना आपल्या बॅगा आपले बूट सांभाळायला साठे टीचर नसणार आहेत ना. साठे टीचर नसणार, बरोबर आहे. ए बरं, सगळ्यात महत्वाचं आता एकदम आठवलं. ताई ऐक ना, ते खाण्यापिण्याच्या सगळ्या गोष्टी घेतल्यात ना बरोबर? हा, कारण ते घ्यायला पाहिजे. कारण नाहीतर असं व्हायचं की आपला मूड पिकनिकचा असायचा आणि पोटात कावळे पिकनिक करतील. नाही, ते कावळे काव करणारच आहेत, कारण मॅनेजमेंटची बोंब आहे. ए रेश्मा, तू काही खायला घेऊ नको. काही खायला घेऊ नका. असे हात हलवत आहे बिंदास. सगळं मी मॅनेज केलंय. अरे तुला सांगतो बरं का आशुतोष, आपण ज्या रिसॉर्ट मध्ये चाललोय ना आता, ते इतकं कमाल आहे ना, इतकं कमाल आहे. तिकडे इतकं कॉम्प्लिमेंटरी देतात ना खायला की खाऊन खाऊन तू रडशील. म्हणजे बघ, तू नाही रडशील, नक्की रडशील. कारण कॉम्प्लिमेंटरी म्हणून मीठ, मिरपूड आणि कांदा देतात ते लोक. अरे तुला सांगतो आशुतोष, ते तू काळजी नको रे करू. ते जे रिसॉर्ट आहे ना, ते इतकं कमाल आहे ना, इतकं कमाल आहे. म्हणजे तिकडचा तू परिसर बघशील ना आजूबाजूचा, तर तुला असं वाटेल की अरे कैवल्य, हे कुठल्या जन्मीचं पुण्य मिळतंय रे मला. हो माय गॉड, कुठल्या जन्मीचं पुण्य मिळतंय असं वाटेल तुला. हो. हा हॅलो. हा एक मिनिट. हा काही लोकांचं नशीब इतकं फुटकं असतं ना. काही लोकांना नुसते असे लॅपटॉप समोर बसून कीबोर्ड घाशी करतात. आपण आपल्या पिकनिकला मजा वगैरे करतो. तुझा ये ना रे प्लीज. का असं करतो तू? मजा येईल रे खूप. जाऊ दे काय ना, काही लोकांचं नशीब फुटकंच असतं. आता कसं आहे, आपलं नशीब आहे तगड, पण काही लोक काय असतात, लॅपटॉप समोरची दगड. आणि शेवटी हम साथ-साथेमध्ये मोहनीश सरांनी काय म्हणलंय? काय? ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWX तुम्ही कहो वी लव्ह यू. काय ग? अगं नेमका त्या शूटिंग वाल्यांचा फोन आला. परत शूटिंग लावलंय, मला नाही जमणार यायला. तुम्ही या जाऊन. हा काय यार, कॅन्सल झालं तुला शूट? बघ ना भेंडी. अरे आमच्या फील्ड मध्ये ना असंच असतं, कधी पण उठून बोलवतात शूटिंगला वगैरे. आमचं काय पर्सनल लाईफ वगैरे काहीच नसतं ना. आणि कामाला कसं नाही म्हणणार. तुम्ही जा. स्कॉलर नाहीये, नाही. हे असं खोकून आमच्याकडनं गोकून घ्यायची अजिबात गरज नाहीये. आम्हाला कळलंय, एक पेक्षा जास्त मेंबर जर आला नाही तर पिकनिक कॅन्सल. ठीक आहे, कॅन्सल. कॅन्सल. आले चिरतो कशाला? हा, आता नसतं एकेकाच्या नशिबात, आपण काय करणार? नाही करे काही नाही. हा, पण मी तुम्हाला सगळ्यांना एक ना एक दिवस पिकनिकला नक्की नेणार आहे. कळलं का रे? हा, कपाप. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एल ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड आय लव्ह यू. मीना, हा खरंच नाही येते तू? नाही. उद्या तुझं शूट कुठे आहे? बोरिवली किंवा मड आयलंडला असेल. ओके, नेमकं कधी आहे? उद्याच आहे सकाळी. ओके, उद्याचं परवा नाही होऊ शकत? नाही. कॅन्सल नाही होऊ शकत? नाही. सिरियलच आहे का? हो सिरियलच आहे. कुठलं सिरियलच आहे? तू मला ना, तू जास्त प्रश्न विचारू नकोस. मला त्रास होतोय, कळलं का? तू जा सुजयला कन्व्हिन्स कर. मला प्रश्न विचारू नकोस. माझं शूटिंग कॅन्सल होणार नाहीये.
मी तुझे पैसे पे केले तर होईल ना शूटिंग कॅन्सल. ऑलरेडी खूप उधारी घेतली आहे ना, मला आता लाज वाटते. मिनुली, तुला फ्युचर मध्ये एक मोठा अवॉर्ड मिळेल ना, तर त्याचं हे गिफ्ट समज इन ऍडव्हान्स. आता काय रडून फायदा आहे? हा, एवढं मी सांगत होतो, ऐकलं नाही. हे बघा, कोणाचंही मन मोडून जेव्हा आपण प्लॅन करतो ना, तेव्हा नाही शांत हो, कोणाचंही मन मोडून जेव्हा आपण प्लॅन करतो ना, तेव्हा तो सक्सेसफुल नाही होत. स्कॉलर, काय एकच सांगतो, हा, ते आपण कोणाचं मन मोडतोय ना त्यावरही अवलंबून असतं. अच्छा. आणि तसंही आम्ही तुझं मन मोडून नव्हतो चाललो, हं. उलट तू स्वतःचं मन मोडून ते कामाला जुंपून घेत होतं. ठीक आहे, ठीक. हे गाईज, यू नो व्हॉट, टाइम फॉर पिकनिक. अरे कॅन्सल झालं शूटिंग माझं, म्हणून आता पिकनिकला जायचंय, तयारी करा चला. येस नो, एकदा ते कन्फर्म करून घे शूटिंग वाल्यांकडनं. तुला माहिती आहे ना ते कसे असतात, तुझ्याशी तळ्यात मळ्यात खेळत असायचे. तळ्यात आम्ही खेळणार आहोत तिकडे. तू इकडे मळ्याचं राखण करत बस. हे म्हणजे तिकडे तळ सुद्धा आहे ते तसं. अरे मी तुला दाखवतो, ये इकडे. मला पण बघू 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 सगळे फोटो. झूम कर ना. बदल घे. एक मिनिट, ते सगळे फोटो जे असतात ना ते मॉर्फ्ड असतात. खऱ्या रिसॉर्ट मध्ये तसलं काही नसतं. कुठले तरी फोटो काढतात आणि चिकटवतात. सुजा, चल ना तू पण, खूप मजा येईल रे. मला नाहीये शक्य, मी सांगितलं ना. हे बघ सुजय, आपण सगळेच कामात बिझी असतो, पण स्वतःला शांत करण्यासाठी कामातनं वेळ काढायला नको का आपल्याला? हे सगळं मला कळत नाही असं वाटतं का तुला? पण वीकडे अशी अचानक सुट्टी कशी काढू शकतो मी? अच्छा, तू काय आजारी बरोबर वीकडे आणि वीकेंड ठरवून पडतोस का? अच्छा, म्हणजे आता खोटं बोलायचं का मी? हो. अरे कधी कधी ना असं छोटस खोटं बोलून टाकावं. अकोल्याला जाऊन सॉलिड ट्रेन झाली की. पण करेक्ट आहे हिचं. आणि मागच्या वेळेला जेव्हा पावसात भिजलो तेव्हा बोललासच ना खोटं. कसं आहे ना मीना, आजारी पडलेलं असताना औषध म्हणून एखादा चमचा ब्रँडी प्यायली माणसानं, याचा अर्थ त्याने रोज गुत्त्यावर जाऊन बसावं असं नाही. ओके ओके, अजून एक चमचा पितो, एकदाच. हॅलो सर, सुजय साठे सर. हा सर, एक जरा सांगायचं होतं. आणि अगदी खरं सांगतोय सर, अजिबात खोटं बोलत नाहीये सर. हा सर, हो, काय झालंय, मला ऍक्च्युली थोडा ताप आलाय सर. हा, जर बरी नाहीये तब्येत, आणि हो, खोकला झालाय, सर्दी पण. हो का? ओके सर, ओके, जातो सर. काय तुझ्या? काही नाही. बॉस म्हणाले सेम पिंच. साठे, तुम्ही आजारी आहात पण मी आजारी आहे. पण तुम्हाला जावं लागेल ऑफिसला, कारण बॉस मी आहे. हे पण तुम्ही जा ना, तुम्ही जाऊन या, मला फोटो दाखवा.
मला काही प्रॉब्लेम नाही आहे, मजा करा. काय केलंस तू माझा फोन? मेसेज टाईप केलाय बॉसला. बघ पाठवायचा तर पाठव. तू वेडी आहेस का? तू बॉसचा कॉन्टॅक्ट उघडून त्याला असा मेसेज टाईप केलायस, मी उद्या येत नाही, असं चुकून बटन दाबलं गेला मेसेज. म्हणजे मेसेज गेला. कॅन्सल कॅन्सल. परत ये. परत कसा? परत कस काय करू? तिकडे तो रस्ते ते पकड पकड त्याला. मेसेज गेला. अरे यार, बॉस वाट लावणार माझी. स्कॉलर हे टेन्शन घेऊ नको, तू बॉसला एक सांगू शकतो. I hate you.